अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ घे जाते दुरी. हा अनुभव संतांचा. त्या संतवाक्की भरवसा मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजाणले करावर. बालकाचे हीनपण, मातेलाही दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस, कणसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबर कणसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर, पाणी जिला अपरंपार. गर्द छायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसरा, आज मासे हो 10-12. तेणे डोंब झाला खरा, गगनो दरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंगळी गेली पळोनी. कणसे ठिकाणाच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू न हो कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपुल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझे. ऐशा विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोडी माशांची, समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावे. माशा चावती वरच्यावरी, परी तो न परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणला समर्थाला. कणसे मक्याची खावया मंडळींच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हायरे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो जा निघून, बसा मोहळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही कोणी न चावावे. गेल्या मंडळीत बंकट हाच निस्सिम भक्त, जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपुल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहोनी बोलते झाले हसुनी. वा खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येधवा. याचा करी विचार. संकट आले कोणावर, कोणी न साह्य करी. एका ईश्वरा वाचून. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला त्यावर. महाराज आणू का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हाला गी त्रास द्याया. आणविता झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन, महाराज बोलते झाले. अरे यात ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा, म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधले. कोठे आहेत काटे रुतले, मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना, काय या वंध्या मैथुन. करीतसा तुमच्या नयना.
काटे ते ना दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची, साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधून धरिले, ते काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थालांतून. तो पाहता प्रकार लोग आनंदले भार, कडून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली, अस्तमानी निघून गेली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. आपुल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंग सिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा, कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्थंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावहून साचार आहे 18 कोसांवर. ईशान्येला पर्येसा मनोवेगाचा सजवून वारू, निकते झाले सद्गुरू जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. आकोटाच्या सानिध्यासी एक निबडतरशा अरण्यासी, नरसिंग आहे अरनीशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण, निंब अश्वस्थ रातांजन वृक्ष तेथे जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बैसल्या असती, तृण वाढले भूमीवरती सर्प वाटोळी असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बैसत, म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी, विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेणे चित्त आनंदले, स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णावे किती. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर, एक राम एक कुमर वसुदेव देवकीचा. एक मुनी वसिष्ठ एक पराशर ऋषी श्रेष्ठ, एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार, एक वैतनेय कुमर एक कुमर सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेघा दोघा आनंद सारखा, बैसते झाले आसनी एका हितगुज ते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले, नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला तयाचा, स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित, ज्यांचा मुळी न लागी अंत या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगा ठाया, उपाधी ते नासावया वेड बळेच वांगरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिते आहेत 3, कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फलया तिन्ही मार्गाचे एकची आहे अखेरीचे, परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाहिसाचा, तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून, कमलपत्रा समान तरीच तत्व कळून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची, आसक्ती कन्यपुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. त्या परीत्वा राहावे अपेक्षा रहित असावे, चिंतांतून ना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूप आहो पाही. जनजनार्दन भिन्न असे, नरसिंग म्हणती बंधुराया आला समसी भेटावया. ही तुझी केवढी दया उपमा याला देण्या नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत, दुपारच्या सावली प्रत कोण सांगे खरे मानी. तू कथिते जयापरी तैसा वागेन भुवरी, मी जाण वरच्यावरी अशीच भेट द्यावी तुला. द्रेह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे, तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने, तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवर. आता विनंती इतुकीच खरी, व्यावहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजिरी. मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला भरत, रघुपतीची वाट पाहत तैसाच मी आकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया,
अवघ्या आहे योगक्रिया अवगत तुला माझ्या पहिल्यापून. मदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव पळून वरूनी पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हेतुगज उभयतांचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत. तांबिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. तांबिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तरू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकाचा बोलबाला जरी होतो जगी भला तरी त्यालगे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभाव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची सार वैरी. नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंहजीस भेटण्या जाण काननी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे आकुटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पहाया द्वय संतांसी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती. गोदा आणि भागीरथी संगम पावली काननाथ. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी. या महादोय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले भेटना झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण. दर्यापुराच्या सन्निध जाण येते जाहले शिष्यांसह. दर्यापुराच्या शेजारी शिवार गाव निर्धारी. असे चंद्रभागेच्या तिरी ब्रजभूषणा वास जेथे. श्रोते हे चंद्रभागा पंढरीची नाही बघा. ही लहानशा एक गंगा पयोष्णीला विळणारी. या शिवर गावात ब्रजभूषण नामे पंडित. 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्ययी भागेवर स्नान करी साचार. उदयास येता दिनकर अर्घ्य त्यासी देतसे. पंच उषक्काला व्रजभूषण उठे भला. सारून प्रात विधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शितोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी. मानमान्यत्या विद्वचनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरता आला. वाटे तपाचे द्यावयाला फलत्या व्रजभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेटी. समोर नदीची या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही. कुक्कुटाचा आवाज येई वरचे वरी ऐकावया. चातक भारदाच पाखरे जाऊ लागली अत्यादरी. भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षुण. भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता. जैसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवून. ऐशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती. बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची. तई वृजभूषण सत्वता झाला सूर्यासी अर्घ्य देता. तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुभव निश्चिती. दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी. संध्या समान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्घ दिले पायांवर गजाननाच्या सत्वरी. प्रदक्षिणाही अखेर त्याने घातली तयाला. मित्राय नमः सूर्याय नमः भानवे नमः खगाय नमः. ऐशी नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली गजाननाचे आदरी भली. न्यूनता तीनाही पडली कशाचीही त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर. मुखाने ते स्तवन स्तोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होता अर्घ्य भला. तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर.
हे पूर्ण जगचालक ज्ञान राशी, ऐसे युगयुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे, भय रोग चिंता नासे गजानन गुरु, मज पाव आता. ऐसी प्रार्थना करो संपले त्याने स्तवन. योग योगेश्वर या आलिंगन दृढ दिधरे त्या दोन्ही करे. माय जैसे लेकराला प्रेमे धरी पोटाला, देवी व्रजभूषणाला धरिते झाले महाराज. मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिधला थोर, सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषण. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननीळ, त्यांच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपुल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी, प्रत्ययही माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला, त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश घडला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे विबुध वऱ्हाडात, 17 पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला. महाराज शेगावाशी आले परीन स्थिर राहिले, हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर, चांदण्यांची न होणार मोजदात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार, पाटील मंडळी थोर थोर होती त्या भक्त देवाची. पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला, जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर, अन्नदानाशी येई पूर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटीलपण हे वाघाचे पांघरुण, ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची. गाव करी ते रावण करी ऐसा मराठी भितरी, म्हण एक आहे साजरी ती यथायथ असे. त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी, श्रावणाच्या आरंभासी उत्सव श्रीचा पहावया. बोलले व्यंकटलालासी मी आता या मंदिरासी, राहीन जाण अहेरनिशी त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार, तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहितो मंदिरासी, तू बोलाविसी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला, स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर, प्रापंचिकाचे वगळून घर कानना माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दृष्ट यवनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परिसज्जन गडावर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा हट्ट मुळी ना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळ राही निरंतर. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षुला दावू पंथ. संत चरण सेवेचा शुभम भवतु. श्री हरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः. ओम अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज श्री गजानन महाराज की जय. ओम गणगणात बोते.